आज मतदान पार पडतंय, काय सांगाल तुम्ही? सगळे तुमचे नगरसेवक घेऊन आलेला आहात. पहिला प्रश्न असा आहे की एवढा वेळ का झाला? नाही, आमचे प्रथमतः सुरुवातीला वेळ का झाला तर आमचे पूर्वनियोजित आमचा दौरा आहे. त्यामुळे आम्ही सगळे नगरसेवक पुढच्या कार्यक्रमासाठी जाणार आहे. त्यामुळं मतदान करून बाहेर पडायचं, बाहेरगावी निघालो आम्ही सगळे. त्यामुळे आम्हाला उशीर झाला. बाकी कारण तुम्ही येण्याच्या अगोदरच थोड्या वेळापूर्वी अभयसिंह जगताप जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते या ठिकाणी येऊन गेले आणि अशी चर्चा या ठिकाणी रंगली की तुमची त्यांच्याबरोबर बैठक आहे. काय सत्य आहे त्यामध्ये? बैठक आहे, बैठक आम्हाला त्यामुळे वेळ झालाय. आम्हाला तर कळू दे आमची कोणाची बैठक आहे. आम्ही इथं एक महत्वाचा विषय सांगतो. 1.5 ते 3 राहू काळ होता. त्यामुळे आम्ही आमची विभूती मेहरबानीच्या घरीच इथं सगळे बसलो होतो चहागेत. 1.5 ते 3 राहू काळ होता. कुठल्याही शुभकार्य असताना आपण कधीही राहू काळामध्ये करत नाही. त्यामुळे 3 वाजल्यानंतर आम्ही इथं आलो. बरं, राज्यातल्या माहितीचा धर्म पाळलाय का स्थानिक आघाडीचा धर्म पाळलाय? नाही, आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय पालकमंत्री साहेबांनी ज्या सूचना केल्या होत्या त्यानुसार आम्ही त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन केलेलं आहे. महायुतीचा धर्म पाळलेला आहे. याचा कुठं परिणाम स्थानिक विकास आघाडीवर होईल? नाही, काय स्थानिक आघाडी स्थानिक प्रश्न घेऊन लढत असते आणि आम्ही शहराच्या मुद्द्यावरती आमच्या दोन्ही आघाड्या ठाम आहेत. तिथं कोणतीही कसलीही प्रकारची अडचण नाही. निश्चितपणे महायुतीचा उमेदवार किती मतांनी निवडून येईल? चांगल्या मताधिक्याने निवडून येईल. तर सांगलीचा अजून आता घ्यायचं आम्हाला. मला 4-5 वाजेपर्यंत सांगेल आम्ही.